नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. LLB 3 इयर्स महाराष्ट्र लॉ CET 2026 साठी रजिस्ट्रेशनची डेट्स हे आउट झालेले आहेत. कोणत्या डेट्स आहेत त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कशा पद्धतीने करायचं आहे, त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण त्या अगोदर रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे, त्याची ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेली आहे. ती जर तुम्ही बघितली नसेल, तर तुम्हाला आय सेक्शनमध्ये वरती तुम्हाला ती व्हिडिओ टाकून देतो. ओके. आता हे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कधीपासून तुम्हाला करायचं आहे. सो याची जी डेट्स यामध्ये दिलेली आहे बघा, CET रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग B.Ed and LLB 3 years CET 2026 will start from 8 January 2026 to 23rd January 2026. सो उद्यापासून तुमचे हे रजिस्ट्रेशन हे चालू होणार आहेत. लास्ट डेट आहे 23rd जानेवारी 2026. LLB 3 इयर्ससाठी अपडेट आलेली आहे. सो LLB 3 इयर्ससाठीच तुम्हाला मी सांगत आहे. कशा पद्धतीने करायचं आहे, त्याची माहिती तुम्हाला यामध्ये मी देणारच आहे. जसं की तुम्हाला या CET पोर्टल एक्झामिनेशन 26-27 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला मेन्शन करायचा आहे. जो तुम्ही आता लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितली असेल किंवा नसेल बघितली असेल, तर ती रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे, ते तुम्हाला पहिलं करावं लागेल. त्यानंतर मग तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. पण आता हे ऑप्शन दिसत आहे का? ते तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. CET रजिस्ट्रेशन यावरती जर आपण क्लिक केलं, तर सध्या इथे एम-एड आणि एम-पी-एड हाच ऑप्शन दिसत आहे. पण उद्यापासून इथे LLB 3 इयर्स म्हणजेच महाराष्ट्र लॉ CET 3 इयर्स 2026 रजिस्टर नाव यावरती तुम्हाला क्लिक करायला ऑप्शन दिला जाईल. मग पुढे प्रोसेस कशा पद्धतीने करायचं आहे, कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, ही सर्व माहिती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपरली स्टेप बाय स्टेप तुम्हाला देईन. तोपर्यंत तुम्हाला जी प्रिव्हियस व्हिडिओ मी बनवलेली आहे, त्या पद्धतीने तुम्हाला रजिस्टर स्वतःला करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही रजिस्टर करत नाही, तोपर्यंत तुम्हाला अशी विंडो तुम्हाला दिसणार नाही. आणि तुम्हाला जो काही तुमचा ईमेल आयडी आहे आणि पासवर्ड आहे, तो तुम्हाला प्रॉपरली त्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे. कारण की तोच तुम्हाला नंतरला त्या ईमेल आयडी आणि पासवर्डचा उपयोग तुम्हाला नेक्स्ट मग जे काही रजिस्ट्रेशन तुम्ही करणार आहात, त्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. सो कशा पद्धतीने रजिस्टर करायचं आहे त्याची व्हिडिओ ऑलरेडी बनवलेली आहे. ती चॅनलला अवेलेबल आहे. ते तुम्ही व्हिडिओ बघा. स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्यामध्ये मी सांगितलेलं आहे. इथे क्लिक केल्याच्या नंतर इकडचं LLB 3 इयर्स कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचंय पुढे, ते उद्यापासून ही विंडो ओपन होईल. त्यावेळी तुम्हाला मी सांगेन. सो जास्त टेन्शन घेऊ नका. सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला यामधून चॅनल थ्रू भेटणार आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, या चॅनलला फक्त सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जोपर्यंत तुमची LLB डिग्री होत नाही, तोपर्यंत तुमच्याबरोबर असणार आहे मी. आणि प्लस त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करायचं असेल, कॉर्पोरेटमध्ये काही विद्यार्थ्यांना जायचं असेल, तर कशा पद्धतीने करायचं आहे, ते सुद्धा इन्फॉर्मेशन या चॅनल थ्रू तुम्हाला भेटणार आहे. ओके. सो डेट्स आउट झालेले आहेत. परत एकदा डेट्स तुम्हाला सांगतो. यामध्ये मी 8 जानेवारी पासून म्हणजे उद्यापासून रजिस्ट्रेशन चालू होणार आहेत. ही लास्ट डेट आहे 23rd जानेवारी 2026. ही डेट पुढे एक्सटेंड होतेच. तर त्यामध्ये तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण लास्ट डेटपर्यंत वेट करू नका. उद्या मी व्हिडिओ बनवेन. स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म, फॉर्म फिलिंग हे उद्या तुम्हाला पूर्ण व्हिडिओ भेटून जाईल. ओके. काही डाउट असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. थँक सो मच.